नवरा बायकोचं नातं कसं काचेच्या भांड्यासारखं असतं, तडा गेला ना की तुटतं. त्यामुळे नवरा बायकोने नेहमी प्रेमाने राहावं, प्रेमळ राहावं, एकमेकांच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि एकमेकांची सगळ्या गोष्टी शेअर. काय तुमचं मध्ये मध्ये मी बोलते ना, उगाच मध्ये मध्ये टिवटिव चाललंय तुमची. नवरा बायकोचं नातं कसं म्हणजे एकमेकांशी व्यवस्थित बोललं पाहिजे, एकमेकांच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, सुखदुःख वाटून घेतली पाहिजेत, तर नवरा बायकोचं नातं कसं टिकून राहतं. जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं. आओ, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला खरं खरं उत्तर द्यायचं बरं का. हा विचार ना. मला सांगा, तुमच्या मिसेस पितळेसोबत ते लपड बिपड चालू आहे का? काय अरे येडी का खोळी तू, काय तुझा विषय आहे? आतापर्यंत वहिनी वहिनी म्हणणारी मला मिसेस पितळे ती कालपासून ताय ताय म्हणून गुळगुळ गुळगुळ मला सारखी माझ्या मागे लागली. जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं. बालका, पण तुला चेटकिनीपासून दूर राहावं लागेल. काय बोलताय बाबा तुम्ही? कसंही असलं तरी पण ती माझी बायको आहे. मला पाहिजे.